आणि पैठणमध्ये आपण फिरत आहोत. संत एकनाथ महाराजांचा विशेषांक यंदा आपण करतोय आणि नाथ महाराजांचं जे पैठण आहे, या पैठणचा इतिहास, भूगोल, इथला सामाजिक वातावरण, इथलं अर्थकारण या सगळ्यांचा आपण या अंकामध्ये मागोवा घेत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे की आमच्या ज्ञानबा तुकाराम या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा या सगळ्याचे व्हिडिओ आपण पाहू शकता. आता पैठण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पैठणी उभी राहते किंवा पैठणी म्हटलं की पैठण उभं राहतं. मुळात पैठण ह्या शब्दापासूनच पैठणी असा शब्द तयार झाला असावा. आणि पैठणी काही घराघरात माहिती आहे, घराघरात सोडा, आता देशात आणि आधुनिक काळात जगभर पैठणी गेलेली आहे. तर या पैठणीचाही पैठणमध्ये येऊन आम्ही शोध घेतो आहोत. आणि आम्ही पैठणमध्ये आत्ता शुभ संकेत नावाचं दुकान आहे कापडाचं मोठं, तिथे बसलेलो आहोत. आणि या दुकानाचे मालक दीपक आहुजा आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला पैठणीचं काय मार्केट आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांच्या 2-3 पिढ्या इथं हा कापडाचा व्यापार करतायत, त्यामुळं त्यांना आधुनिक मार्केट काय, सध्याच्या काळात पैठणीची काय अवस्था आहे आणि पैठणी कशी असते, ओरिजिनल कशी. बऱ्याचदा लोकांना ओरिजिनल पैठणी, आता ऑनलाईनचं मार्केटचा सगळा हे आहे काळ आहे, तर ओरिजिनल कुठली किंवा कमी जास्त प्रतीची कुठली, अशी आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. इकडे पैठणला मी ज्यांच्याकडे आपण फिरतोय त्याच्यामध्ये नंदुअण्णा काळे आहेत, इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, पैठणच्या नाथ मंदिराच्या समाधी मंदिराचे विश्वस्त आहेत. पलीकडं गव्हाणे सर बसलेत, ज्यांनी आपल्याला पैठणचा इतिहास समजावून सांगतायत. आणि आहुजा साहेब, तुम्ही जरा पैठणीविषयी सांगा. आपल्या या सगळ्या डिजिटलचा प्रेक्षक आहे, म्हणजे ह्याच्यात बहुतांश सगळी तरुण मुलं आहेत, मुली आहेत, की त्यांना ही पैठणची पैठणी हा जो भाग आहे हे काय, कशी ओळखावी, थोडं तुमचं मार्केट सांगा. पैठणीची ओळख, इथं कसं पैठणी रुजली, काय तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. ही जी पैठणी आहे ना, ही ओरिजिनल आहे. जी ही साडी तयार व्हायला किमान 2.5 ते 3 महिने लागतात. एक साडी तयार व्हायला. हो. हे प्युअर रेशम असतं. आणि हे यंत्रमागावर विणली जात नाही? नाही, हातमाग टोटली हँडलूम. म्हणजे एक माणूस सतत 2-2.5 महिने ते विणत बसणार. आणि याच्यात आजकाल सुधारणा अशी झाली, याच्यात डिझायनर पैठणी सुद्धा निघाली. वेगवेगळे काठ, वेगवेगळे बॉर्डर, पदर वेगवेगळे. पहिले जसं टिपिकल फक्त मोराचंच बॉर्डर यायचं, आता याच्यात बदल झालेला आहे. जसं आता हा वेगळा मोर आहे बघा, पहिले असा पदर येत नव्हता. जे जुनं यायचं ना, पारंपरिक जे यायचं. म्हणजे ते एक मराठी सिनेमात गाणं होतं ना, जयश्री गडकऱ्यांनी गायलेलं, पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा. मोराचं डिझाईन हे पारंपरिक आपल्याकडचं डिझाईन आहे. बरोबर. हा, हे बघा याच्यात ते टिश्यू पैठणी. आता याला टिश्यू पदर असल्यामुळे टिश्यू पैठणी म्हणतात. टिश्यू पैठणी. त्याच्यानंतर हा एक थोडं उंच प्रतीचा, याला मुनिया बॉर्डर म्हणतात. मुनिया पैठणी म्हणजे काय? म्हणजे मुनिया हे या बॉर्डरचं नाव आहे. ही बॉर्डर, हा, ही जी बॉर्डर आहे याला मुनिया. अच्छा, खालची आहे ना. क्या बात आहे. म्हणून मुनिया म्हणतात. मुनिया आपल्याकडे जे सुगरणी सारखा छोटा पक्षी असतो, राईट, त्याची चोच तशी घरट विणते त्याने. क्या बात आहे. हा, हस्तकला पदर होय का? हे पंचरंगी पोपट. क्या बात आहे. हे सगळं हाताने बनवलेलं, टोटल हाताने, पूर्ण हँडमेड, पूर्ण हाताने. होय. राईट साइड बॅक साइड सेम. ओके. ओरिजिनल ओळखायचं तेच एक. कसं ओळखायचं ओरिजिनल ओळखायचं ते कसं? आता त्याला काही चॅलेंज नाही खरं सांग. कारण जे कॉपी यायची ती याच्यापेक्षा चांगली फिनिशिंग ती दिसते मला. अच्छा. ते एक रोलरची नाही का, कारण त्याची जी फिनिशिंग ती हँडलूम नसल्यामुळं ती अजून सॉफ्ट आणि फील त्याचा याच्यापेक्षाही चांगला आहे. मशीन मेड. जसं आता हे हातमाग असल्यामुळं याच्यावर बघा तुम्ही, हे कुठं दोरा असा वर दिसल. याची ही ओळख आहे. करेक्ट. हे जे थोडे धागे गोळे किंवा असं कुठं तुम्हाला मध्ये जे दिसतंय, हे दिसलं की समजायचं हाताने बनवलेली आहे. त्या तुम्ही 500ची 1000ची घेताल ना, त्याला हे कधीच दिसणार नाही. करेक्ट. ती एकदम उलट याच्यापेक्षा फिनिशिंग, शायनिंग जास्त असणार उलट.
आणि ती प्युअर रेशम नसती, बरोबर. हा प्युअर रेशम आहे. ओके. आता आता तो जो असतो तो पॉलिस्टर असतो. म्हणजे हाताने बनवणं, एक तर हाताने विणतात हा हाताने. आणि बाकी आता ते रेशीम रंगवणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं मगाशी सर सांगत होते की जर गल्ली, तार गल्ली वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते पैठणमध्ये आहेत अजून बघा. आहेत ना, आहेत. हे बघा, हे एक डिझायनर पैठणी म्हणून हा. याची कॉपी केलेली ऍक्च्युअली. हे मशीनचं आहे. हे मशीन. मशीन ओके. आता याची फिनिशिंग आहे म्हणजे हे मशीनचं आहे असं समजायचं. आणि रेट त्याच्यापेक्षा अर्ध्याहून बी कमी. होय ना. हा. म्हणजे आता तुम्ही काय हे मुनिया दाखवलं, आता ही साडी, तर हिची किंमत काय आता तुम्ही हे कितीला विकता? 25,000 रुपये. ही 25,000ला आहे. म्हणजे 2.5 महिने याला लागले तर वर्थ आहे की वर. 25,000 देणं. हा. आता हे जी खालची बघितली ना आपण, हा. तर हे 12-13,000 पर्यंत. ही मोराची. हा. 17,000. ओके. म्हणजे 10 पासून सुरुवात आहे याच्यात. हा. आणि ही मुनिया ही 25,000. ही 25 आणि ह्याच्या खालची जी म्हणताय हा मोर जो दिसतो, 12,000. ही 12,000, ही 17,000, ही 25,000. 25,000. आणि ही त्याची कॉपी 8,000. हे का तर मशीनवर मशीन. बनलंय म्हणून. हे. म्हणजे माणसाचे आणि श्रम कमी लागले त्याला, यापेक्षा उठून दिसणार सगळं. उठून दिस. पण त्याच्यातला सुताचा, रेशमाचा त्याच्यात ओरिजिनल जर नाही, रेशम ओरिजिनल नाही, म्हणून त्याची कॉस्टिंग एकदम कमी झाली. कमी आहे. आणि परत हातमाग नाही. ओके. आणि ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी असल्यामुळे दोरे त्याच्यावर दिसत नाही. नाही दिसणार. इकडच्या बाजूने जे दोरे दिसत आहेत ना, हा. तर ते दोरे तुम्ही त्या हे साईडच्या- बघा, हे उलट. आता समजा हे फुल आहे, हा. हे फुल आहे. हा, आता हीच नक्षी उलटी केली तर ते उलटे हे धागे दिसतात. हे यंत्र मागाचे धागे समजायचे. हा, ते आणि त्याच्यावर आणि दिसत ह्याचा नाही. रंगही बदलतो. आता इकडून गोल्डन आहे, इकडून रेड दिसतं. हा. त्याच्यावर दिसत ओरिजिनलचं नाही. होणार. ओरिजिनल ओरिजिनलचं होत. हे एक त्याचं ओरिजिनल ओळखण्याचं हे. हा. आता हा पोपट आहे, पोपटाची नक्षी आहे, पंचरंगी पोपट, काकाकुवा. हे बघ. तुम्हाला तर हे बघा, इकडनंही तो तसाच आहे. असं त्याच्यात- वाटतं हे जो ओरिजिनल आहे. हे सुद्धा ओरिजिनल आहे. क्या बात. इथं बघा दोरे दिसत. हा. आता एकतर ह्या काही खुणा आहेत हे ओरिजिनल ओळखण्याच्या, आणि आता जे नेहमी लेडीज जे नेहमी घेतात घेतात त्यांना माहित. त्यांना हे सगळं माहित असतं. किंवा मग त्यांनी ज्यांना माहित नाही त्यांनी तुमच्यावर डोळा झाकून विश्वास ठेवायचा. ते तर आहेच. ते तर आहेच. आणि विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही एवढे 2-3 पिढ्या इथे. विश्वासाशिवाय पर्यायच नाही. तुम्ही कधीपासून इथे आहात, जरा तुमच्याविषयी, तुमच्या घराविषयी सांगा. आता ऍक्च्युली आमची दुकान सगळ्यात पहिले 60 वर्षापूर्वी होती. म्हणजे वडील बघायची त्यावेळेस. बरं. कापडाच होतं. कापडच होतं. ते कापड मंडई, हम्म. कापड मंडई म्हणून एरिया होता. बरं. नंतर 1986 मध्ये जी दंगल झाली पैठणला, त्याच्यानंतर इकडे मार्केट वाढलं इकडे, बाहेर आलं. हो. मग 1488 ला आम्ही संकेत दुकान उघडलं. ओके. मग तिथं फार चांगला रिस्पॉन्स मिळाला. बर. तिथं 25-30 वर्ष झाल्यानंतर मग तिथं जागाही कमी पडत होती. हो. आणि हा प्लॉट आम्ही पहिलेच घेतलेला होता. मग आमच्या कल्पना आली, बाबा इथं का नाही बांधावं आपण स्वतःच्या जागेवर. ती नगरपालिकेची जागा. बरं बरं. मग आम्ही इथं हे प्लॅन. अच्छा. आता अशी पैठणी विक्री करणारी किती दुकानं असतील? विक्री करणारे भरपूर आहेत, पण ओरिजिनल विक्री करणारे बोर्डावर मोजके. मोजणारे. हो. मोजके. आणि बाकी काय करतात, बोर्ड लावतात पैठणीचं आणि टोटल सेमी पैठणी बँगलोरची, महूची. यंत्रावर हो. बनलेली. 500 पासून सुरुवात आहे. होय ना. हो. आता पैठणी मग ही ते जे जी- टुरिस्ट येतात ना, हा. ते काय करतात, मग पैठणला गेलो पैठणी घ्यायची. मग प्रत्येकाचा बिचारांचं बजेट नसतो 10,000 20,000ची साडी. तर पैठणी घ्यायची फक्त. मग ते कुठल्याही नाथ मंदिराकडे बघा तुम्ही, कमीत कमी 25-50 दुकान आहेत पैठणी या नावाने. 5-7 तिथं हजाराला. 700, 800, 2,000, 2,500. अच्छा. सगळं 2,000-2,500, 500-700 ला पण हो, देतात. हो. त्याला काय फक्त मोर असतात, हा. बॉर्डर ती पैठणीची असते, नारळी बॉर्डर, बस. आणि कपडा पॉलिस्टर असतो. बरं. सेमी पैठणी असं सेमी काहीतरी पैठणी. म्हणतात. आणि मग ते त्या ज्या पैठणी बनतात ते कुठे इतर बाहेरच्या ते बाहेर, राज्यात? हा, बँगलोरला बनतात. मऊ, बनारसच्या बाजूला मऊ म्हणून आहे, मऊनाथ भंजन, तिथं बनतात. बऱ्याच ठिकाणी बनतात. बरं. पण बँगलोरला सगळ्यात जास्त. अच्छा. बँगलोरची सगळ्यात जास्त. तिथे यंत्रमाग जास्त आहे. हो. ते बँगलोरचे 1-2 नमुने दाखवून 2350 वाले वगैरे. आणि ते पण एकदम उठून दिसतात. त्याची फिनिशिंग वगैरे बघता ना तुम्ही, 2350ची, 2250 साडी एकदम बेस्ट. आता हा जो पैठणीचा काय म्हणायचं विक्रीचा सीझन, दिवाळी वगैरे, दिवाळी, संक्रांत आणि लग्नास राहील. लग्नास राहील आज बी बरेच लोक बसतात, पैठणी घेतात. पैठणी म्हणजे नवरीचा शालू म्हणजे- तरी पैठणी असाल. बऱ्याच जणांच्या डोक्यात काय असतं, हे एक तर लॉंग लाईफ राहतो, प्युअर रेशम, आणि हा. हे याची महावस्त्र. महावस्त्र पारंपरिक चालणार आहे. पारंपरिक. हा. म्हणजे ट्रेडिशनल. ते आजीची हा, पैठणी हा, वगैरे ते जे. हा. आणि दुसरं काय, देते, सून सून तिच्या देते. सुनेल्या आणि देते. याचा जो फॅशन आहे
तो कधीच जुनं होत नाही. हा हा हे एव्हरग्रीन आहे. हा. तुम्ही 10 वर्षानंतर बी पैठणी किती वर्ष पाहिली, टिकते हो पैठणी? किती वर्ष? काहीच 10 वर्ष 20 वर्ष काहीच होत नाही. होय ना? हा काहीच होत. क्या बात. आता ऍक्च्युली पहिले तर काय व्हायचं, आता ते तर मेक टू ऑर्डर असतं. पहिले चांदीची जर सुद्धा याच्यात मिक्स टाकायचे. नंतर सोन्याची जर सुद्धा होती. हो. आता तो प्रकार बंद झालेला आहे. पण असं देवाचे वस्त्र किंवा असं याच्यात वापरत असतील ना काही लोक? वापरतात ना काही जण, याचे ऑर्डर देऊन कत तयार करतात. 16 असतं, हा त्याचंच उपरणं असतं, हा हा त्यानंतर एक शेला असतो. हा. असे वापरू लागले ना जॅकेट वगैरे सगळ्या काही नाही जॅकेट केले डॉक्टर आपले चाकूरकर, चाकूरकरांनी सुरू याचं जॅकेट शिवला खास. हे जे पदर असतं ना, पैठणीचं त्याचं पूर्ण पदराचं. jacket. हो बघायला पाहिजे. फॅशनच झाली सगळीकडे. होय, पैठणीचं जॅकेट. क्या बात. नाही, हे आणखी मार्केट वाढेल. मार्केट आता साधारणपणे ओरिजिनल जी शेला आहे ना, ती कॉपी यायची, ते शेला आणि ते मागून घेऊ. आता हल्ली ना त्या फेटे पण असे बांधतात नव्या याच्यामध्ये रेडीमेड फेटे मिळतात बघा. हो हो त्याच्यात पण हे पट्टे या नक्षा अशा वापरतात ना. वापरतो. हे नवीन नवीन आणखी इनोव्हेशन जे होते म्हणजे आता तुम्हाला समजा पुरुष सांगतो, वापरायला लागले. पर्स पण निघालेत. पैठणी हे महावस्त्र म्हणून आपण स्त्रियांचं एक वस्त्र आपण समजलं जातं, पण तसं नाही. पुरातन काळापासून म्हणजे जवळपास 2000 वर्षापूर्वी पैठणमधून ज्यावेळेस पैठणीचा व्यापार सुरू झाला त्यावेळेस या वस्त्राचे पुरुषांसाठीचे अनेक पोशाख तयार करण्यात आले. त्यावेळेसचे जॅकेट असतील किंवा पुरुष जे धोतर कुर्ता वगैरे जे काही वापरत असतील ते पैठणीच्या कापडापासून वापरले जात होते. याचं मध्यंतरी एक काठपदर नावाने पैठणमध्ये प्रदर्शन झालं होतं. तर त्या प्रदर्शनामध्ये असं 200-300 वर्षापूर्वीचे पुरुषांचे वापरलेले या कपड्या जरीपासून किंवा या डिझाईनचे पुरुष जे वापरतात ते त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. आणि त्यावरून एक सिद्ध होतं की पुरुष सुद्धा त्या काळी मोठ्या प्रमाणावर हा पोशाख वापरायचे. आणि आता आधुनिक काळामध्ये सुद्धा मध्यंतरी ते लोप पावलं होतं. ती पैठणी फक्त महिलांचीच आहे अशा पद्धतीने झालं होतं. परंतु परत एक फॅशन आणि एक ट्रेंड आला की या ट्रेंडमध्ये परत सगळे पुरुष नवीन तरुण पिढी सुद्धा जॅकेट वगैरे सगळं ते पैठणी अशा पट्ट्या पण निघाल्या. पट्टे समोर. हो आणि आहे. तुम्ही मगाशी एका हॉटेल मधलं हे दाखवलं, हा हा तर ते काय डिझाईन मध्ये ते डिझाईन असं कटिंग करून त्यांनी ते असं वॉल पीस हा बनवायला हा लागले. वॉल, जसं वॉल पेंटिंग लावतो ना आपण, हा. तर त्या ठिकाणी त्यांनी ते लावले. बर. आणि ही जी बॉर्डर आहे ना पैठणी, याची ओळख हे बघा, ओरिजिनल पैठणी म्हणजे ही. याचं आता आजकाल 16 येतं, 16 सोळं. हा. तर ते त्याला सुद्धा हे काठ येऊ हे राहिले. काठ लावलं. म्हणजे कपडा जरी पॉलिस्टरचा असला पण हा. काठ हे, काठ हे लावलं. आणि कस्टमर तेच पसंत करतात. पण हे हाताने विणले नाही ते ते यांनीच असतं, यंत्राने. यंत्रच. हो पण पैठणीचं पण हाताने. काठ असं हे तर विषय. हातानेच विणलेलं असतं. हे तर सगळं हाताने. तुम्ही त्या साड्या दाखवा. हे जे ना हे शेला आहे. हा. अच्छा. आजकाल नवरी मुलीला जे शेला लागतो ना मुलीला असं, हा. शालच्या ऐवजी ते पुरुषांचा शेला पागोटाचा जो आता हे असायचा. पुरुष सुद्धा सेला वापर पेशवाईमध्ये हा. आता हे बघा, हे महाराजांच्या काळामध्ये याला डिझायनर पैठणी ब्लाऊज म्हणतात. डिझायनर. पैठणी ब्लाऊज, बर. फक्त ब्लाऊज पीस. क्या आता ऍक्च्युली हे ओरिजिनल नाही आहे, पण सगळं बेस कॉपी सगळं तीच आहे. तीच आहे, तसंच आहे. आणि हे कुठल्याही साडीवर मॅच होतो. ते राघुमोर जडविले असे ते महिलांची गाणी असतात. हा. तो मोठा शेला नाही आणला एक. आणि आता याचं मार्केट वाढायला लागले. हो हे फार चालतंय आता. हे तर इतके विकले आम्ही यंदा. लग्न सराईत शेला आहे, मुनिया. हा करेक्ट. लक्षात आता राहिलं. लक्षात राहिलं. हा. आणि हे नवरदेव पण वापरतो नवरी पण वापरतो. हो हो असं काही नाही का दोघांनाही चालतं. ट्वेन मनी. होय. हा. आणि हे यंत्रावरचं. हो, यंत्रावरचं. पण आता याच्यात ओरिजिनल आणि यंत्रावर हे कोणी जाता विचारत नाही. बस पैठणी शेला म्हटलं का फक्त हे धागे मागणं दिसतात. हा हे तर दिसणार. त्याच्याहून तर हे जे मार्केट आहे आता पैठणमधलं, ते इथून आणखी कुठे, जसं तुम्ही बेंगलोरचं सांगितलं तिकडचा माल इकडे येतो, तसं आपल्या ओरिजिनल पैठणी बाहेर जातात. फॉरेनर जातात ना. होय ना. मेक टू ऑर्डर असतं ते. ते काय करतात, जे टुरिस्ट येतात ना
कॅटलॉग बघतात, साडी चॉईस करतात, मग आम्हाला डिझाईन ही पाहिजे, कलर हा पाहिजे, बॉर्डर ती पाहिजे, असं ऑर्डर देऊन खास कारागीरला आणि ते बनवून घेतात. ॲडव्हान्स पेमेंट देतात 3-4 आणि महिन्याला 3-4 महिन्यानंतर ते त्यांना पाठवली जातात. तयार झाली मग त्यांना कॉन्टॅक्ट करतात, आजही इंग्लंडला वगैरे जातात ती. जातात. होय ना. आणि ही किती एक साधारणपणे किती उलाढाल असेल पैठणीची? ते नाही सांगत. जास्त म्हणजे पूर्वी जास्त होती, पूर्वी जास्त आता होती. साधारण हे सुद्धा म्हणजे आता कसं झालं की ओरिजिनल वापरणारे लिमिटेड आहेत लोक. हा. एखादा टुरिस्ट आला ज्याला खास पैठणीच घ्यायची पैठणी जे- असे लोक कमी आहेत. साड्या वापरणार कमी आहे ना बाहेरच्या देशात. हा. म्हणजे आपलेच गेलेले तेच घेणार. तेच घेणार, हे खरं आहे. हे घेणार. पण ते सुद्धा फॅशन म्हणून वापरू लागले आता. हा, तिकडचे आणि अर्थात तिकडचे ते सुद्धा सणासुदीच्या दिवशीच वापरण्याचा हा हा आहे. मग हे काय मग अवसर काय रोज पण तर खास संक्रांतला बरेच जण काय करत नाही, पैठणी घ्यायची. हा. यंदा संक्रांतीला पैठणी घ्यायची हा. असं. आता ज्यांचं बजेट नाही ते बिचारे मग 4-5 हजारपर्यंत त्याची कॉपी जी आहे म्हणजे ती ज्या घेतात. परवडणाऱ्या गोष्टी हा त्या नाही परवडणार हे हा. एका अर्थाने बरंही आहे, दिसायलाही बरं दिसतंय, म्हणजे पैठणी सारखं आता काहींचं कॅल्क्युलेशन काय असतो, आता 15-20 हजारची पैठणी घ्यायची आणि प्रत्येक कार्यक्रमात आपण तीच घालणार का? मग त्याच्यापेक्षा 3-3 हजारची 5 घेतलेले काय वाईट? म्हणजे वेगवेगळे डिझाईन भेटतात, वेगवेगळे कलर भेटतात. पण असं पण ठीक एक आहे, आहे. म्हणजे एकूण समजा हे नाही उलाढाल, पण एकूण आता हा कापडाचा जो व्यवसाय रेडीमेड म्हणा किंवा या साड्यांचा, तर याच्यात पैठणीचा वाटा किती टक्के? पैठणी या शब्दाचा पैठणी या शब्दाचा वाटा फार मोठा आहे, हा. पण ओरिजिनल पैठणीचा वाटा कमी आहे. क्या बात, क्या आणि बात. तो साहजिक पण. अरे वा, भारी मांडलं. कारण त्या शब्दाचं फार महत्व आहे. गिरायकाला एक समाधान वाटतं. पैठणी मग ती 2000ची असो 5000 तो विषय नाही, हातमाग असो का यंत्राची असो, पैठणी घेतली. पैठणी. पैठणी या शब्दाला फार महत्व आहे. ते म्हणजे मराठी याच्यात गाण्यांमध्ये पण ते पैठणी हवी मला, हा बस. ते मागाशी आपण म्हणतो आता पारदा- हे इथं आपण जे गणपतीच्या वेळेस वगैरे कार्यक्रम होतात त्यावेळेस गिफ्ट म्हणून जे तिथं हे ठेवतात ना, सोमनाथ शेट्टी जसं ठेवलं होतं, दांड्याचं बक्षीस असतं. हा. फर्स्ट कोण आलं, सेकंड कोण आलं, मग सेमी पैठणी, मग सेमी शब्द लावून टाकतात. मग ती 2000ची असो 4000ची असो, ती सेमी म्हटल्यानंतर त्याला चॅलेंज नसतं. आणि एक ते अलीकडे आदेश बांदेकरांचा पैठणीचा तिथून जास्त ते तिथून जास्त लोकांपर्यंत गेलं, जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. पण एक आहे. आता इथून बरेच जण टुरिस्ट येतात ना, परत पुण्याला दोन नेल्या, नागपूरच्या गिरायकांनी नेली, घेऊन जातात बरेच. अच्छा, असं आहे नेतात. म्हणजे गेले तर एका दिवसात 5 बी जाणार, नाही तर एका महिन्यात एखादी जाईल, असंही होतं. हा हा ओरिजिनल. ओरिजिनल. बाकी जे कॉपी आहे ते तर रोज रोज विक्री आहे त्याची. पण आता तुम्ही जे ओरिजिनल पैठणी घेता, आता बघा पैठणीची 2 केंद्र झाली, एक येवल्याला, येवल्याला. आता येवला पैठणी, येवल्याला केंद्र झालं. मग तुम्ही जो माल घेता, पैठण्या घेता, त्या इथल्या आहेत, तुम्ही पण येवल्यावर आणता? नाही, आमचे इथे जे खुस्तुरी काका नव्हते ते वारले बिचारे, त्यांच्या घरी लूम आहेत. बरं. आमच्याकडे कामालाच होते ते, हम्म. तर त्यांचं मुलगी चालू होती घरी, त्यांच्याकडून ऑर्डर देऊन आम्ही घेतली. हम्म. आणि काही 2-3 जण येवल्याला ट्रान्सफर झालेले आहेत, त्यांचे जे जावई वगैरे, हा. त्यांना सुद्धा ऑर्डर देऊन आम्ही बनवून घेतो. हा. अच्छा. कारागिरी तेच आहेत, म्हणजे इथले काय आणि येवल्याचे आणि काय, तुमचे त्यांचे आता संबंध पण तयार झाले बऱ्याच वर्षापासून. बऱ्याच वर्षांपासून. म्हणजे तुम्ही सांगत होता तुमचं अगोदर दुकान आहे, हो, आणि परत ते मागास अशी किती दुकानं आहेत ओरिजिनल पैठण्या विकण्यात पैठणमध्ये? हा, बाहेरच किती असतील? 2-3 असतील. 2-3च असतील. बस. म्हणजे खुद्द फार फसवणूक. हा, म्हणजे आता बऱ्याच लोकांना ठिकाणी काय करतात, हा. 4000ची असली ही ओरिजिनल आहे, तर बऱ्याच टुरिस्टला अजून माहित नाही. नाही माहित. बरोबर. बाकी नाही तर ज्यांना माहिती ते 2 मिनिटात ओळखतात, हे काय दाखवू राहिले, ओरिजिनल दाखवा. हा, हे काहीतरी दाखवत आहे. आता हे जे ना, ही जी कॉपीच आहे, फक्त 2750 रुपये हा, ही पैठणीची कॉपी. पैठणीची कॉपी, आणि याची किंमत आहे फक्त 2750. काय करणार, म्हणजे जे जाणकार आहेत किंवा ज्यांनी जाणून घेतलंय की ओरिजिनल पैठणी, ज्याला माहिती आहे त्यालाच. पण एक त्याच्यातली ठळक गोष्ट आहे, किंमत जास्त आहे म्हणजे ओरिजिनल पैठणी. ते तर आहेच. हं. आता ही कुठे? ही पण बेंगलोरला. ही ऍक्च्युअली दिंडीगळ म्हणून आहे बघा, दिंडीगळ. दिंडीगळ हा, नावाचं काही गाव आहे हो. नाही, हे येईल बघा याच्यात कर्नाटकमध्ये. कर्नाटकात? हा, अच्छा, तिथे बनतात. तिथं पण. त्या गावामध्ये काही यंत्रमाग आहेत. हो. आणि याला काय म्हणतात? याला बोमकई पैठणी, याचं नाव बोमकई आहे तिकडे.
बोमकई काहीतरी बोमकई. अर्थ असेल त्याच्यात कन्नड मधला माहिती नाही. तिकडचं ते नाव आहे त्याचं. बोमकई पैठणी. बोमकई. आणि आपण इथे याला काय म्हणतो पैठणीचं? आपण दागिना सिल्क म्हणतो. याला काय करतात व्यापारी, त्याच्या हिशोबाने नाव वेगळे. हा महेश्वरला सुद्धा एक विणली जाते. एक पेशवाई पैठणी म्हणतात. पेशवाई पैठणी. वासेवादा ओरिजिनल पैठणीचे नाव नाही. पेशवाई पैठणी जी आहे ती तुम्ही दाखवताय का? पेशवाई पैठणी दाखव. महेश्वर माहेश्वरी. मध्य प्रदेशमध्ये एक महेश्वर नावाचं अहिल्याबाई अहिल्याबाई होळकर होळकरांचं जे राजधानी राजधानी आहे, त्यांनी सुद्धा काही विणकर त्या ठिकाणी नेले होते. तिथे पण अहिल्याबाईंनी. या साड्या बनतात. हे तिथं बनते. हा. Original आहे. हो मी पण जाऊन आलो तिथं. हो, original. पण हे तिथे हाताने विणणारे कारागीर आहेत आपले. कारागीर आहेत. तिथं पण लूम आहेत आणि अहिल्याबाई होळकरांनी नेलेल्या, मग ते तिकडे स्थायिक झाले. बर. त्याचं हे ह्याचा पदर अच्छा, हे इकडे सिंपल बदल असतो. हा, एक सालच होतं. हे सोलापूर इकडच्या हा, जसं इरकल कसे असते. हा तसं आहे. पारंपरिक नारायणपेठ. हा हे नारायणपेठ. सगळ्यात पारंपरिक नारायणपेठ म्हणजे आमचे पुण्याची नारायणपेठ. हा, ती कशी ओळखतात? काठावरनं. काठावर हे मेन काठ. हे काठ आले म्हणजे नारायण. पण ह्या काठांचं म्हणजे काय वैशिष्ट्य? म्हणजे हे कसं काय, ह्यालाच का म्हणतात नारायणपेठ? हे असं ते डिझाईन वरनं हे डिझाईन जसं ते पैठीचं डिझाईन फिक्स आहे, हा मुनिया तसं हे नारायणपेठचं डिझाईन हे फिक्स आहे. हा हे ती design. हा हे पैठणीचं डिझाईन. ही पैठणीला हीच ती बॉर्डर design. आली म्हणजे पैठणी. म्हणजे पैठणी. ओरिजिनल बॉर्डर. आता त्याच्यात ते डिझायनर निघालेत, समजा जसं मुनिया झालं हा किंवा त्याच्यावर परत मोर वगैरे हे निघालेत आता. हा हा पण ऍक्च्युअली ओरिजिनल पैठणी म्हणजे तीच हा, म्हणजे ही नारायणपेठी नारायणपेठ. याच्यावरनं ओळखायचं. ओके. एक लोटस एक आहे ना पैठणी. आहे ना लोटस पैठणी. नाही प्युअर नाही. हा, शेवटची डिझाईन राहिली पैठणीची. ही पण पारंपरिक आहे. हो हे बँगलोर नाही प्युअर नाही आहे. अच्छा. हे लोटस या टाईपचं असतो. ती फार महाग आहे. महाग आहे लोटस. ते लोटस. 80-90 हजाराला आहे. हा, म्हणून इथं कोणी घेत नाही लवकर. सगळ्यात ती महाग. मेक टू ऑर्डर असतं. लोटस पैठणी म्हणतात. लोटस पैठणी. जी खूप म्हणजे सगळ्यात महागडी. ऍक्च्युअली हे जे तुम्हाला फोटो म्हणजे दाखवला ही ओरिजिनल नाही नाही, पण याच पद्धतीची याच आहे. पद्धतीची ओरिजिनल. ओरिजिनल 90,000. म्हणजे हे कमळ. हा 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 राईट. कमळ त्याचं ते बियांचं हे हा हे बघा. ही पारंपरिक डिझाईन आहे. आणि ही जर ओरिजिनल घेतली 90,000. 90,000. 90,000. हे कितीचे? आणि हे जे पारंपरिक डिझाईन आहे म्हणजे हे कमळ, हे कमळाचं ते बियांचं. हा, हा. कुंडी. हा कुंडी. हा. तर हे जे आहे हे ओरिजिनल डिझाईन सेम आहे. डिझाईन हे डिझाईन इथं पैठणमध्ये ही ऑर्डर देऊन तयार ऑर्डर करतात ना देऊन पैठणी. याच्यात भेटेल आपल्याला पैठणी केंद्रामध्ये. आहे तिथं. वरून तिथं आहे. अच्छा. पण हे स्थानिक कारागीर पण त्यांचं डिझाईन करत असतील ना? का हे ठरलेले डिझाईन ठरलेले डिझाईन आहेत. त्याचे काय ते साचे असतील? हो हो. नाही, आता तर मी एका ठिकाणी ऐका ना, मी आता तर एका ठिकाणी असं ऐकलं की पैठणी विणणारी की म्हणे तुम्ही आम्हाला फोटो द्या, हा, हा. त्या टाईपचं. त्या टाईपचा तुमच्या नवऱ्याचा फोटो असेल तर तो पण मी पदरावर विणून देतो. हे जो हस्तकला पदर म्हणतात ना, पण त्याला तुम्ही पैठणी कसं म्हणतात? होय काय? म्हणजे नवऱ्याचा फोटो, नवऱ्या मुलाचा फोटो तो विणून देऊ शकतो. म्हणजे आता ते हस्तकला पदर ह्याच्यामध्ये टाकता येतं. मी नावं बघितली की नाव जर फोटो आला तर मग काय मग ती पैठणी शब्दाला महत्व नाही राहणार. जे पारंपरिक डिझाईन आहे. ठराविक डिझाईन हा, जे ठराविक परंपरेने चालत आलेले चालत आहे. त्यांच्या पूर्वजांनी किंवा जसं लोटस, मुनिया, नारळी बॉर्डर हे सगळे असे नारळी बॉर्डर. नारळी बॉर्डर. आणि लोटस म्हणजे मोर कमळ, बांगडी. मुनिया म्हणजे हा. ती पक्षाची हा. चूल. हा, ते. आणि हे नारळ 3-4 नावं म्हणजे त्यांचे एकदम पेटेंट आहे आणि हे फिक्स आहेत एकदम. ते मोर बांगडी एक येते. मोर दोन्ही बाजूने बांगडी, मोर मोर आणि बांगडी. मध्ये बांगडी. मध्ये अशी बांगडी आहे. हा, मोर बांगडी ती एक मोर बांगडी आहे पारंपरिक का? डिझाईन आहे. लोटस एक आहे आणि मुनी आहे. सध्या हा कलर माधुरी दीक्षितनी फार फेमस केलेला आहे. हा कलर तिथं आहे का फोटो? फोटो झाला होता त्या कारागिरीने खास. हे पैठणीचं बदललेलं स्वरूप आहे. हे पैठणीचं बदललेलं त्याला रूप. पूर्ण असं हे माधुरी दीक्षितने फेमस केलं म्हणजे काय? म्हणजे हा कलर त्यानं कुठल्या तरी सिनेमामध्ये घातलं. नाही, त्यानं खास ही साडी नेसून तिथं फार इंस्टाग्रामवर वगैरे फार या कलरचा कौतुक झालेलं आहे. कोणता कलर आहे हा? तर हे
रामा कलर. रामा रामा आता आता ही जी नावं आहेत ना, कलरची नावं सांगा ना. जसं हा रामा कलर आहे, हा आणखी कुठले कलर आहे? मेजंटा कलर आहे, रामा कलर आहे, आंबा कलर, त्याच्यानंतर पोपटी कलर, चिंतामणी, चिंतामणी, त्याच्यानंतर तो नाही तो याचा क्रॉस कलर असतो, अंजेरी कलर. एक अंजेरी कलर फार मस्त असतो. चिंतामणी जे निळ्याच्या बाजूने हा जाणार आहे. हा रामा कलर म्हणजे हे या टाईपचा. या पद्धतीचा, हे बघा आता हे म्हणजे निळा आणि हिरवा हा, असा mix. हे असेल. हा. आता ही याची नावं कशी मिळतात कोणाच ठाऊक. अंजेरी आहे का? अंजेरी अंजेरी होता ना असा असा. तुमच्या हाताखाली एक हे अंजेरी कलर आहे बघा. हा, अरे शांता शेळकेंनी जे वर्णन केलंय कोळी गीतामध्ये, नेसली अंजेरी साडी. हा, मी डोलकर डोलकर दर्याचा राजा, तो हा अंजेरी रंग आहे. हा. याची खासियत काय आहे की बॉर्डर फार मोठं आहे. आई बापाची लाडाची लेक मी नारी. हा, पिवळी ग नेसली अंजेरी साडी असं वर्णन आहे. बरं याचं बरं का अजून एक गणित सांगतो. हे बॉर्डर जे याचं फार मोठं आहे. हा Routing हा, पेक्षा. ही मोठी बॉर्डर आहे, तिप्पट बॉर्डर. हे याचं काय असतं, जी लेडीजची हाईट जास्त आहे तिला चांगली दिसते. अच्छा. ज्या लेडीजची हाईट कमी आहे ते ही साडी नेसल्यानंतर अजून हाईट कमी दिसते. अच्छा, बरं. त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे बरं, हे बॉर्डर मोठी आहे ना. किती इंचाची असेल ही? फुटाची, 1 फुटाची असेल जवळपास. हा जवळजवळ 14 म्हणजे 1 फुटाची आहे जास्त. मग 14 इंच म्हणजे 12 इंचापेक्षा जास्त आलं. हा. ते काय होतं, हाईट कमी असली म्हणजे 5 फुटाची बॉर्डर अजून मोठी ते हाईट कमी दिसते. अच्छा. या साडीसाठी हाईट जर असली त्यामुळे कमी उंचीच्या महिलांनी ही साडी नेसू नये या बॉर्डरची किंवा नाही नेसत नेसू. नाहीत असं. अच्छा. तुमच्या हाताखाली एक मोराची डिझाईन असलेली विणलेली डिझाईन आहे बघा, ती ही का? ती दाखवली ना. हा हा आता हाही पैठणीचाच प्रकार. हा हाताला लागणारा, आता हा बँगलोर. हे बेंगलोर आहे. बेंगलोर त्याच्यावर खडे जडवलेत. हो, याला सिरोस्की म्हणतात. हे जे स्टोन्स आहेत ना याला सिरोस्की म्हणतात. सिरोस्की. सिरोस्की. बर. आता हे सुद्धा यंत्रमागावर होतं. हा हा. आता बघा याच्यावर तुम्हाला कुठंच काही दिसणार नाही. याची शायनिंग बघा ओरिजिनल पैठणीपेक्षा जास्त आणि एकदम क्लिअर. हे यंत्रमागावर बनवलेलं. या बाजूने ती. हे इतक्या चालतात म्हणजे अक्षरशः काही जण बॅग घ्यायला सुद्धा हे घेतात. होय ना. काल एका बसत्यात त्याने 11 साड्या ह्याच घेतल्या. अच्छा. असेच पाहिजे म्हणून. आता इथे काय पाहिजे? ते 2300 2400 ती 2300-2400. मग काय बस्त्याला आलेल्या, हा मानाच्या आणि याच्यात काही एकदम करणार जवळच्या नाही. यांना द्यायची आपल्याला. तुमच्यामुळे बरीच माहिती झाली आम्हाला. बघा, पण तुम्हाला जुनी माहिती आहे एकदम. तुम्हाला जुनी माहिती जुनी माहिती होती. 2000 वर्ष आम्हाला आताची माहिती आहे. पैठणीचे. हे महत्वाचं आहे ना. क्या बात आहे. तर अशा पद्धतीने हा पैठणीचा खजिना पैठणमध्येच बसून आणि दीपक आहुजा शेटने आपल्याला आपल्यासमोर खुला केलेला आहे. त्यांनी त्याचं मार्केट एवढे बारकावे त्याच्यातले सांगितले. कदाचित ज्या महिला बघत असतील, मुली बघत असतील, त्यांना हा व्हिडिओ बघितला की ओरिजिनल पैठणी कोणती, यंत्रमागावरची कोणती, याच्यातला जो फरक आहे तो कळेल आणि त्यांनाही पैठणी घ्यायला मदत होईल. तर हा सगळा पैठणचा वैभव आहे. हे पैठणचं, हे परंपरेचं वैभव आहे, संस्कृतीचं वैभव आहे आणि काही लोकांनी ते टिकवून ठेवलेलं आहे. तर तुमच्यासाठी आम्ही म्हणून हा पैठणीचा हा सगळा खटाटोप केलाय. काळे अण्णांच्या निमित्ताने दीपक शेठ आहुजांची ओळख झाली. गव्हाणे सर होते आणि दीपक शेठ तुमचे खूप खूप आभार. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही पैठणीबद्दल माहिती दिल्याबद्दल. आणि आमचं हे चॅनल ज्ञानबा तुकाराम नावाचं आहे, संतांच्या नावाचं चॅनल आहे. अच्छा. संत साहित्य, सामाजिक सांस्कृतिक परंपरा असं प्रामुख्याने त्याच्यामध्ये देतो. वर्षाला एक आम्ही विशेषांक करतो आणि हे युट्यूबवरनं तर आहेच आहे. तर हे आमचं चॅनल आम्ही सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर आहोत. तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.